जर मी आज तुम्हाला विचारलं, झाड कापणं किंवा झाडाची फांदी तोडणं हे एका माणसाच्या जीव घेण्यापेक्षाही भयंकर असू शकतं का? तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? काहीतरीच काय बोलते. पण हे माझे शब्द नाही, हे थेट आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे शब्द आहेत. सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट म्हणालं आहे की झाडं तोडणं हे एका माणसाच्या खून करण्यापेक्षाही भयंकर गोष्ट आहे. 24 मे 2026 रोजी लोकसत्तामध्ये भारतीय न्यायमूर्ती श्री अभय ओकजी यांचा एक डोळे उघडणारा लेख प्रसिद्ध झाला होता. वृक्षवल्लींना खरंच आपण आपले सोयरे मानतो का? या लेखाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांनी भारतीय कायद्यांचा एक असा धक्कादायक अभ्यास समोर आणलाय, जो प्रत्येक सामान्य माणसाला माहिती असलाच पाहिजे. आज आपण बघणार आहोत तुमच्या घराजवळचं झाड कापताना किंवा साधं छाटताना सुद्धा कोणते कायदे लागू होत आहेत, नाहीतर सरळ जेलची हवा खावी लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर अशीच खळबळजनक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की खूप मोठं जुनं झाड असेल तरच कायदा लागू होतो, पण महाराष्ट्राचा कायदा काहीतरी वेगळंच सांगतो. महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 यानुसार झाडाची व्याख्या अतिशय कडक आणि व्यापक आहे. झाड म्हणजे केवळ मोठे वृक्ष नाही, तर साधं एक लहानसं छोटंसं रोपटं किंवा जमिनीपासून वाढणारं झुडूप सुद्धा कायद्याच्या कक्षेत येतं. आणि यासाठी कुठलीही जाडीची किंवा उंचीची मर्यादा नाही. हा भारतातील सर्वात कडक कायदा आहे. आता एक मसालेदार गंमत ऐका, जी बऱ्याच सामान्य लोकांना माहितीच नसते. बऱ्याचदा बिल्डिंगच्या बाहेर, घराच्या बाहेर लोक झाडं कापतात तेव्हा म्हणतात, आम्ही तर फक्त झाडांच्या फांद्या छाटतोय, पूर्ण झाड नाही कापत आहे. पण थांबा, भारताच्या कायद्यात झाडाला इजा पोहोचवणं याचा समावेश होतो. याचाच अर्थ आपण कुठलंही झाड, त्याचे फांद्या किंवा त्याचे मूळ कापू शकत नाही. जर आपण असं केलं तर हा एक सक्त गुन्हा आहे. झाड कापण्याच्या परवानगी देण्यापूर्वी ऑफिसरने स्वतः त्या साईट वरती जाऊन ती साईट व्हिजिट करणं अपेक्षित असतं. पण अस्तित्वात असं होत नाही आणि ऑफिसमध्ये बसूनच ट्री कटिंगच्या परमिशन दिल्या जातात, ज्यामुळे एक झाड कापलं तर दुसरं झाड ही अट कागदावरच राहते. पण आता अशी फसवणूक चालणार नाही. 2026 मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच एनजीटीने उत्तर प्रदेशातील एका रस्त्यावरील झाडतोड प्रकरणाची पाहणी करण्यासाठी सॅटेलाइट इमेजरीचा आणि रिमोट सेन्सिंगचा वापर केला. याचाच अर्थ आता तुमच्यावर रिमोट सेन्सिंगची नजर आहे. आता सर्वात मोठा मुद्दा, जर तुम्हाला असं वाटत असेल झाड कापून तुम्ही छोटा मोठा दंड भरून सुटाल, तर थांबा. 2024 चा सर्वोच्च न्यायालयाचा द ट्रॅपेझियम झोन हा खटला आठवा. यामध्ये 454 बेकायदेशीर झाडांना प्रति झाड 1,00,000 रुपयाचा दंड आकारण्यात आला होता. याशिवाय महाराष्ट्राच्या कायद्यात कमीत कमी एका आठवड्याची जेल व गुन्ह्यात वापरलेले हत्यारं, अवजारं आणि वाहनं तुरंत जप्त केली जाते. एक झाड कापणं हा स्वतंत्र गुन्हा आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदीप इंदुलकर वर्सेस ठाणे महानगरपालिका या खटल्यानुसार जर अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे किंवा स्थळाची पाहणी न करता झाडतोड करण्याची परवानगी दिली तर अशा अधिकाऱ्यांवरती पर्सनल लायबिलिटी निश्चित करून कार्यवाही केली जाईल.